बऱ्याच जणांना कधी ना कधी प्रश्न पडलेला असतो की आपण नेमका कुठल्या देवाची भक्ती करावी. परंतु शास्त्र सांगतं की आपण प्रथम कुलदेवतेची भक्ती करावी. तर ही कुलदेवतेची भक्ती का करावी हे मी आज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. कुलदेवता इतर देवता तुमच्या इच्छांशी जोडलेल्या असतात. कुलदेवता तुमच्या अस्तित्वाशी जोडलेली असते. फरक समजला का? गणपतीकडे जातो अडचण सुटावी म्हणून, महालक्ष्मीकडे जातो समृद्धी यावी म्हणून, विठ्ठलाकडे जातो मन शांत व्हावे म्हणून. पण कुलदेवतेकडे जातो कारण काही नाही, फक्त ओढ असते म्हणून जातो. ती ओढ तुम्ही निर्माण केलेली नसते, ती जन्मापूर्वीपासूनचीच आहे. ती ओढ असायलाच हवी. कुलदेवता आणि रक्त एक गूढ नातं आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. कुलदेवता ही रक्ताशी जोडलेली असते. म्हणजे तुमच्या आजोबांनी जिची पूजा केली, त्यांच्या आजोबांनी तिच्यासमोर डोकं टेकलं, पिढ्यान पिढ्या ज्या शक्तीने ह्या कुळाला सांभाळलं, ती शक्ती तुमच्यात आहे, रक्तातून आलेली आहे. रक्त शब्द नाही आवडला तर DNA म्हणा हवं तर. जसं आजोबांचे डोळे नातवात दिसतात, तसंच कुलदेवतेची ऊर्जा प्रत्येक पिढीत उतरत राहते. म्हणूनच तुम्ही पहिल्यांदा कुलदेवतेच्या मंदिरात गेलात तरी ती जागा ओळखीची वाटते. कारण ती ओळख नवीन आहे, ती शेकडो वर्षांची, अनेक पिढ्यांची आहे. ऋण जे कधी विसरता येत नाही. एक विचार करा, तुम्ही आज आहात कारण तुमचे आईवडील होते, ते होते कारण त्यांचे आईवडील होते. आणि ही साखळी शेकडो पिढ्यापर्यंत जाते. त्या प्रत्येक पिढीने कधी कोणाकडे निशब्द आनंद व्यक्त केला, कठीण क्षणी कुणाकडे तरी हात पसरला, कुणाला तरी साकडं घातलं, कुणाला तरी म्हणाले, आता फक्त तू आहेस आणि तूच आहेस. ते कुणीतरी म्हणजे तुमची कुलदेवता होती. तिने त्यांना सांभाळलं म्हणून ते टिकले, आणि ते होते म्हणून तुम्ही आहात. हे ऋण आहे, हे मोजता येत नाही, फेडता येत नाही, पण मान्य नक्की करता येतं. आणि ते मान्य करण्याचा मार्ग कुलदेवतेच्या सेवेला जाणं. मग ओढ का येते आता सांगतो. त्या डोळ्याच्या येणाऱ्या पाण्याचं रहस्य तुम्हाला सांगतो. तुम्ही गाभाऱ्यात किंवा मंदिरात जाता आणि नकळत शेकडो पिढ्यांच्या आठवणी तुमच्याच जाग्या होतात. तुम्हाला त्या आठवणी दिसत नाहीत, पण त्या पेशीमध्ये, DNA मध्ये कुठेतरी साठलेल्या आहेत. विज्ञान ह्याला म्हणतं अँसेस्ट्रियल मेमरी. पूर्वजांच्या अनुभवांचं, भावनांचं पेशींमध्ये उतरलेलं संचित. आणि कुलदेवतेच्या मंदिरात, गाभाऱ्यात ते संचित जागं होतं. म्हणून डोळे भरतात, म्हणून कंठ दाटतो, म्हणून काहीतरी सुटल्यासारखं वाटतं. ते तुमचं दुःख नसतं, तो पिढ्यानपिढ्याच्या आठवणीचा श्वास असतो. शांतादुर्गा आणि तिच्याशी असलेलं नातं. ज्यांची कुलदेवी शांतादुर्गा आहे, त्यांच्यासाठी एक विशेष. शांतादुर्गा ही केवळ देवी नाही, ती एक माऊली आहे. तिचं नाव घेतलं की आधी शांता येतं, मग दुर्गा. आधी शांतता, मग शक्ती. हा क्रम महत्वाचा आहे. जी माऊली आधी शांत करते, मग लढायला उभं करते, ती खरी माऊली. तुमच्या कुळाने हिला निवडलं नाही, तिने तुमच्या कुळाला निवडलं. आणि ती निवड आजही कायम आहे. तुम्ही विसरलात तरी ती विसरली नाही. कुलदेवता दुरावली तर काय होईल? हे कटू आहे, पण सांगणं गरजेचं आहे. अनेक घरामध्ये दिसतं कुलदेवतेचं दर्शन वर्षानुवर्ष नाही, घरात तिची सेवा स्मरण काही नाही. काहींना तर नाव माहीत नाही. नाव माहीत नाही आहे पण ओढ नाही. मंदिर माहीत आहे पण वाट नाही. आणि हळूहळू अशा प्रकारे एक प्रकारची अस्वस्थता येते. कारण सापडत नाही, उत्तर मिळत नाही. सगळं असूनही काहीतरी नसल्यासारखं वाटतं. हा शाप नाही,
हे दुरावलेल्या नात्याचं दुखणं आहे. जसं आईपासून दूर राहिलेल्या मुलाला सगळं मिळालं तरी एक रिकामपण असतं. कुलदेवता ही त्या अर्थाने आत्म्याची आई आहे. मग आता काय करायचं? जर कुलदेवतेचं दर्शन वर्षानुवर्ष झालं नसेल तर आज एक संकल्प करा. आता मी कुलदेवतेच्या दर्शनाला जाईन. फक्त एवढंच, जाताना काही विशेष नको, मोठी पूजा नको, महागडा नैवेद्य नको. फक्त जा. रिकाम्या हाताने गेला तरी चालेल, पण रिकाम्या मनाने नक्की जा. अपेक्षेशिवाय जा, हे महत्वाचं. आणि देवी पुढे उभं राहून फक्त एवढंच म्हणा, आलो. उशीर झाला पण आलो. तू आणलंस म्हणून आलो. आता लांब करू नकोस. बस. ती माऊली समजते. ती कधीच रागवत नाही. ती फक्त वाट बघत असते. आजचा संकल्प, आज रात्री घरातल्या देवाऱ्यासमोर बसा, डोळे मिटा, मनात तुमच्या कुलदेवतेचं रूप आणा आणि आतून म्हणा, तू माझ्या कुळाची आहेस, मी तुझ्या कुळाचा आहे. हे नातं मला मान्य आहे, हे ऋण मला मान्य आहे. आता तूच सांभाळ. आणि मग शांत बसा. जे येईल येऊ द्या. अश्रू, शांतता, हलकेपणा, सगळं तिथंच उत्तर आहे. हेच एक तिने दिलेलं उत्तरच समजा. हे वाचून जर मनात कुलदेवतेची आठवण आली, जर खूप दिवस झाले असं वाटलं, जर डोळे ओले झाले, तर ती ओढ आहे. ती ओढ कधीच मेली नव्हती, फक्त झाकली गेली होती. आज ती जागी झाली. लक्षात घ्या, इतर देवता तुमचं मागणं पुरवतात, कुलदेवता तुम्हाला अस्तित्व देतं. इतर देवतांशी नातं जोडता येतं, कुलदेवतेशी नातं जन्माआधीच असतं. ते तोडता येत नाही, तोडायचं नसतं. ही तुमची निवड नाही. लक्षात ठेवा, तुम्ही तुमची निवड आहात. तरी मित्रांनो, जात असाल कुलदेवतेच्या दर्शनाला तर उत्तमच आहे, परंतु जर जात नसाल तर निश्चित जावा. चांगल्या गोष्टीला कधीच उशीर नसतो. ती निश्चितच करून त्याचं काय उपयोग होतो ते जरूर अनुभवा.